हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्व खूप छान असाल. येस, आजचा आपला मेन्यू आहे इडली आणि चटणी. इडली चटणी किंवा इडली बनवायची किंवा काही साऊथ इंडियन डिश जर बनवायची असेल ना, तुम्हाला आदल्या दिवशी डिसाईड करायला लागतं. तर तसंच आम्ही पण आदल्या दिवशी डिसाईड केलं होतं आणि डाळ आणि तांदूळ हे दोन्ही भिजायला घातले होते. आता ह्याचं माप आणि माप कसं असतं की समजा जर तुम्ही अर्धा किलो तांदूळ घेतलं तर तुम्हाला पाव किलो उडदाची डाळ घ्यायची आहे. हे आपल्याला सगळं मस्त भिजवून ठेवायचे 6-7 तास आणि मग आपल्याला हे असं त्याचं बॅटर करून घ्यायचं आहे. हे आपली उडदाची डाळ आपण बारीक करून घेतलेली आहे आणि ह्याच्यामध्ये आता आपल्याला तांदूळ सुद्धा बारीक करून घ्यायचे आहेत आणि हे मिश्रण जे आहे ना छान असं आपल्याला ना मिक्स करून घ्यायचं आहे. आम्ही तर हातानेच मिक्स करतो कारण की काय होतं त्याच्यामध्ये ना गाठी तयार होतात. जेव्हा आपण ते ग्राइंड करतो ना, बेसिकली बारीक करतो तेव्हा त्यात गाठी तयार होतात. म्हणून हे मिश्रण आपल्याला जेवढं होईल तेवढं हाताने आपण मिक्स केलं तर चालतं आणि त्यामुळे ते आपण हाताने मिक्स करत आहोत. ह्याच्यामध्ये आपल्याला ना मीठ सुद्धा घालायचं आहे. ह्याच स्टेजला मीठ घातल्यानंतर आपल्याला हे फर्मेंट करायला ठेवायचं आहे कारण की हे फर्मेंटेशनला अराउंड 10 to 12 आवर्स तर लागतात. तर हे आपलं पीठ आहे जे फर्मेंटेशनच्या अगोदरचं आहे. हे फर्मेंट झालेलं पीठ आहे. तर हे फर्मेंट झालेलं जे पीठ आहे ना ते आपण बघूया किती छान त्याला फर्मेंटेशन झालेलं आहे. आणि हे बघा छान असं फुगलं होतं पीठ आणि माझ्या मम्मीला वाटलं ते ओव्हरफ्लो होईल ह्याच्यामधून म्हणून तिने 2 टोपांमध्ये केलं होतं. खरं तर ते ओव्हरफ्लो झालं नाही. आता हे फर्मेंट झालेलं बघा ना किती सुंदर फर्मेंट झालं. जेवढं चांगलं फर्मेंट होईल ना तुमचं पीठ तेवढा तुमच्या इडल्या सॉफ्ट होणार आणि जेवढं चांगलं नाही फर्मेंट होणार तर त्या इडल्या ज्या आहेत त्या कडक बनतात, त्या टेस्टी नाही लागत एवढ्या. आता आपल्याला सगळ्यात पहिले तर आपल्याला ग्रीस करून घ्यायचं आहे आपलं जे भांडं आहे इडलीचं आणि पाणी बॉईल करत ठेवायचं आहे. पाणी बॉईल करून बॉईल ॲज इन थोडं गरम वाफ भेटली पाहिजे ना, स्टीम भेटली पाहिजे इडलीला. आता ते झाल्यानंतर आपल्याला ग्रीस केल्यानंतर आपली जी प्लेट आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे बॅटर थोडं थोडं घालून घ्यायचं आहे. तुमच्या अंदाजाने जास्त नाही घालायचं आहे आणि ते आपल्याला स्टीम व्हायला आपल्या इडलीच्या भांड्यामध्ये ठेवून द्यायचं आहे. आता हे स्टीम व्हायच्या अगोदरच मी तुम्हाला दाखवते आहे. आता ह्या आपल्या इडल्या मस्त स्टीम झालेल्या आहेत. हे काढताना थोडंसं प्रिकॉशन घ्यायचं कारण की वाफ येत असते आपल्या हातावर. सो यू हॅव टू बी लिटल केअरफुल. ही बघा ही जी इडली आहे एकदम सॉफ्ट आहे आणि ऑफकोर्स काढायच्या अगोदर सुद्धा आपल्याला इडली जी आहे ना ती लगेच काढायची नाही, गरम गरम. ही बघा सॉफ्ट आणि होममेड इडलीज तयार आहेत. त्याच्यासोबत आपल्याला आहे चटणी सुद्धा. माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.